पावसाचा जोर वाढला म्हणून आम्ही एका झाडाखाली उभं राहिलो आणि पुढे हे झालं। नमस्कार, तर आजच्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। ही बघा मी पॅकिंग करत आहे। तर ही पॅकिंग कशासाठी, तर मी जाणार आहे गावी। मी इथून निघाल्यापासून ते आमच्या गावापर्यंतचा सर्व व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज आम्ही जाणार आहोत गावी आणि मग मला आजची ऑर्डर आहे तो मी रात्रीच केक बनवून ठेवलेला आहे। तो आता पॅकिंग करून ठेवते, म्हणजे मुलगा तो कस्टमर आले की त्यांना देईल। आता केकचं पॅकेजिंग करून शिनी बॅगा वगैरे भरून आता आम्हाला निघायचं आहे 8:30 वाजता। तर आमची बघा कल्याणहून कोयना एक्सप्रेस ट्रेन आहे। तर हा बघा मी रात्री मस्तपैकी डोरेमॉन थीमचा केक बनवलेला आहे। कस्टमरला मी सांगितलं होतं पण मी गावी जाणार आहे, पण त्यांनी मला आग्रह करून सांगितलं की तुम्ही केक बनवूनच ठेवा, मी घेऊन जाईन। तर आता केक तर आपला पॅकिंग करून झालाय ना, आता आम्हाला निघायचं आहे। तर तो आता मी फ्रीज मध्ये ठेवते। घरातील सर्व कामावरून मी आणि माझा छोटा मुलगा गावी जायला निघालो। आता आमच्या इथनं बघा रिक्षा पकडून आम्ही दिवा स्टेशनला गेलो, पण स्टेशनला गेल्यावर जी गर्दी बघितली ना तुम्हाला पण मी दाखवते। ही बघा काय गर्दी नुसती दिव्याला। ही जी ट्रेन आहे ना ती दिव्यावरून CSTMT जाणारी ट्रेन आहे, पण सकाळची वेळ असल्यामुळे तुम्ही गर्दी बघू शकताय की लोकांना शिरता सुद्धा येत नाही ट्रेन मध्ये। तुम्ही बघू शकत असाल की लोक लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करतायत। हा त्यांचा आजचाच नाही तर रोजचा जीव घेणा प्रवास आहे। सुदैवाने आमचा प्रवास जरा उलट्या दिशेला होता, म्हणजे आम्हाला कल्याणला जायचं होतं म्हणून त्या ट्रेनला बघा गर्दी जरा कमी होती। आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलो आणि 5 ते 10 मिनिटातच बघा कोयना एक्सप्रेस तिथे हजर झाली। आमचं तर बघा रिझर्वेशन होतं त्यामुळे आमची सीट कन्फर्म होती। ऑफ सीझन असल्यामुळे ट्रेनलाही बघा गर्दी नव्हती। आमचे हे आम्हाला कल्याण स्टेशनवर बसवायला आले होते। आमच्या 2 सीट मधली एक सीट बघा विंडो असल्यामुळे आता प्रवास तर एकदम मस्तच होणार आहे। आता बघा मी ट्रेन मध्ये बसले आहे, मस्त एक विंडो सीट भेटली आहे आणि हा प्रवास आता आपला 8 तासाचा आहे। तिथं कुणीतरी घरातलं येईल घ्यायला। आता बघा आमचं मसूर स्टेशन आहे, तिथं घरातलं कुणीतरी घ्यायला पण येईल। पुण्यात गाडी थांबली की पहिल्यांदा बघा प्लॅटफॉर्मवरची भेळ आणली, कारण मला कुणीतरी म्हटलं होतं की पुण्यातल्या प्लॅटफॉर्मवरची भेळ खूपच छान लागते, ती मला एकदा खाऊनही बघायची होती। तर ही भेळ आहे बघा 30 रुपयाला आणि किमतीच्या मानाने भेळीची चवही खूपच छान होती। असाच तुमच्या इथेही कोणता प्रसिद्ध पदार्थ असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही कितीही बाहेरचं खावा पण घरातलं जेवण ते घरातलंच, म्हणून मी डबा सुद्धा संघ घेऊनच आले होते। खरं तर बघा प्रवासामध्ये जास्त भूक लागत नाही तरी सुद्धा मी डबा कॅरी करते। तर मी डब्यामध्ये आणली होती बघा मसूरची डाळ, सुकी आलू, वडे आणि चपाती। लोणंद क्रॉस केलं तसं बघा पावसाला सुरुवात झाली होती। ढगाळ वातावरण होतं, मस्तपैकी असा गार वारा वगैरे सुटलेला। तर बाहेर बघा एकदम वातावरण छान झालं होतं, पाऊस पडत होता, आभाळ भरून आलं होतं। त्याच्या काही क्लिप मी तुम्हाला दाखवत आहे, त्या तुम्हाला नक्की आवडतील। तर आजचा प्रवास आमचा खूपच छान झाला, कारण आम्ही तिघांच्या सीटवर दोघंच बसलो होतो। पुण्याच्या पुढे बघा ऑलमोस्ट गाडी सगळी रिकामीच झाली होती। बघता बघता गाडी बघा सातारमध्ये पोहोचली आणि तिथून पुढे 1-1.5 तासाचाच प्रवास आहे मसूर स्टेशन येण्यासाठी। फायनली आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे। जेव्हा आपण एवढ्या तासाचा प्रवास करून आपल्या स्टेशनवर उतरतो ना, ते सुखच काही वेगळं असतंय। आमची गाडी येण्याआधीच इथे आमची दाजी बघा आमची वाट बघत उभीच राहिले होते। मग आम्ही लगेच मसूर स्टेशनवरून हनबरवाडीला जायला निघालो, पण जी भीती होती बघा तेच झालं की नेमका पाऊसही चालू झाला। पावसाचा जोर वाढला म्हणून आम्ही तिघही एका झाडाखाली उभं राहिलो। आता घरी जायचं कसं ह्याच्यावरच आमची चर्चा चालली होती। तोपर्यंत जरा पावसाचा जोर कमी आला, मग आम्ही लगेच गाडी काढली आणि घरी जायला निघालो। तर बघा शेवटी रिमझिम पावसात भिजून आम्ही घरी पोहोचलो। घरी आल्यानंतर असं जेव्हा ब्लॅक टी पिला तेव्हा खूपच भारी वाटलं। चला तर मग व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता सध्या आहे बघा मी हनबरवाडीत माझ्या बहिणीच्या गावी, आणि उद्या सकाळ सकाळी आम्ही जाणार आहोत शिरवड्याला, म्हणजेच माझ्या माहेरी। तिथं माझ्या वडिलांची पुण्यतिथी आहे, त्याच्यासाठीच मी आवर्जून गावी आलेले आहे। तर ही पहा आहे माझी मोठी बहीण सुनीता, आणि तिच्याच घरी मी आलेले आहे। आणि उद्या आम्ही दोघी इथूनच माझ्या माहेरी शिरवड्याला जाणार आहोत। चला तर मग आजचा ब्लॉग इथे संपूया, भेटूया परतच्या ब्लॉग मध्ये।